चला तर मंडळी, नेहमी त्याच प्रकारची थालीपीठं खाण्यापेक्षा या थालीपीठांना थोडंसं हटके ट्विस्ट देऊयात आणि हे अजून जास्त टेस्टी बनवूयात आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त पौष्टिक बनणार आहेत. कारण या थालीपीठांमध्ये आपण वापरणार आहोत ते मूग डाळ आणि त्याचबरोबर पालक. कारण मूग डाळीमध्ये असलेले आणि पालकातील लोह एकत्र आल्यामुळे हे थालीपीठ फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतं. बऱ्याच वेळेला मुलं या भाज्या खात नाहीत, त्यावेळेला अशा पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ त्यांना आरामात बनवून देऊ शकता. यामुळे काय होतं, थालीपीठ दिसायलासुद्धा रंगीबेरंगी दिसतं. नेहमीचं थालीपीठ हे दिसायला थोडंसं बोरिंग असतं, पिवळसर किंवा ब्राउनिश, परंतु हे थालीपीठ दिसायलासुद्धा हिरवंगार दिसणार आहे. यासाठी छोटी टिपही आहे, जे हे थालीपीठ हिरवं राहण्यासाठी किंवा पालकाचा कलर मेंटेन राहण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे ना कलर खूप सुंदर येतो. मुलांना असे कलरफुल गोष्टी खूप आवडतात आणि तुम्ही डाएट करत असाल ना तरीही हे थालीपीठ आरामात खाऊ शकता. कारण यामध्ये सगळे जे काही आपण घटक वापरले आहेत ते तुमचे वजन नियंत्रित करण्यासाठी खूप मदत करणार आहेत. सगळ्यात आधी एक वाटीभर मूग डाळ मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायची. रवाळ वाटली गेली सुरुवातीला तरी चालेल. त्यानंतर यामध्ये सगळा पालक घालायचा आणि पालकामध्ये पालकाचा कलर मेंटेन राहण्यासाठी, परिणामी आपल्या थालीपीठाचा रंग हिरवागार राहण्यासाठी यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. अर्ध ते चतकोर फोड घ्या तुमच्या पालकाच्या आणि मूग डाळीच्या क्वांटिटीनुसार. हा लिंबाचा रस पिळून घेतल्यानंतर अर्धा कप पाणी घालायचं आणि याची छान अशी प्युरी तयार करून घ्यायची. पाणी खूप जास्त घालू नका, कारण मूग डाळीमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे आणि याच मॉइश्चरमध्ये आपल्याला पीठ मिळायचं आहे थालीपीठाचं. पाणी जर खूप जास्त झालं ना तर बाकीची पीठं तुम्हाला जास्त लागतील, त्यामुळे पाणी मात्र बेतात घाला. मूग डाळ जी काही अर्धी कच्ची बारीक व्हायची राहिली होती ना, ती सुद्धा या पालकाबरोबर छानपैकी बारीक होऊन जाते आणि या दोन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन झालं की रंगही अप्रतिम असा येतो. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा याला रंग आलाय. अगदी हिरवागार असा रंग राहिलाय. पालक यामध्ये घालण्या अगोदर तो स्वच्छ निवडून आणि धुवून घ्या. मी थोडासा तो कट करून घेतला होता, जेणेकरून डाळीबरोबर व्यवस्थित जारमध्ये मला घालता येईल आणि वाटता येईल. आता घेऊयात पुढचं वाटण बनवून. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 आल्याचे तुकडे, 1 मोठा चमचा जिरे आणि 2 चमचे धने घालून घेतलेत. ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरला पाणी न घालता छानपैकी वाटून घ्यायच्यात. कारण या मसाल्यामुळेच आपल्या थालीपीठाला खूप छान अशी चव येणार आहे. तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला थालीपीठ किती स्पायसी आवडते ना, त्यानुसार ॲडजस्ट करा. मी लाल तिखटही घालणार आहे, त्यामुळे मिरच्या फक्त मी 5 घेतल्या होत्या. चला आता ही छानपैकी वाटून झालं आहे. आता घेऊयात आपल्या थालीपीठाचं पीठ मळायला. सगळ्यात आधी बाऊलमध्ये ही केलेली मूग डाळीची आणि पालकाची प्युरी घालून घ्यायची. सगळी प्युरी घातल्यानंतर मिक्सर जारमधली ही प्युरी तुम्ही हाताने किंवा चमच्याने काढा. पाणी यामध्ये अजिबातही घालायचं नाही आहे. त्यानंतर घालायचं 1 मोठा कप ज्वारीचं पीठ. ज्वारीच्या पिठाच्या निम्म्या प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पिठाच्या निम्म्या प्रमाणामध्ये बेसन पीठ. बेसन पीठ नाही घातलं तरी चालेल. बेसन पिठाऐवजी तांदळाचं पीठही तुम्ही घालू शकता. त्यामुळे सुद्धा आपले थालीपीठ छान खुसखुशीत होतात. आणि अजून एक गोष्ट, यामध्ये तुम्ही बाजरीचं पीठही आरामात घालू शकता. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत, त्यामुळे मी यात बाजरीचं पीठ वापरलं नाही आहे. नाहीतर अजून पौष्टिक करण्यासाठी तुम्ही बाजरीचं पीठ यात घातलं तरी चालेल. त्यानंतर घालून घ्यायचे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, केलेले हिरवं वाटणही घालून घेतले. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. त्यानंतर हे पीठ या ओलसरपणामध्ये छानपैकी हाताने मळून घ्यायचं. आता हे पीठ नेहमीच्या थालीपीठाच्या पिठापेक्षा थोडंसं ओलसर ठेवायचं, मऊसूत ठेवायचं. खूप जास्त घट्ट गोळा करायला जाऊ नका, नाहीतर खूप जास्त घट्ट गोळा करायला गेलात तर बाकीची पिठं तुम्हाला एक्स्ट्रा घालावी लागतील आणि त्यामध्ये मूग डाळीचा आणि पालकाचा फ्लेवर बाजूला राहील. मूग डाळीचा आणि पालकाचा फ्लेवर जास्त भेटावा यामुळे हे पीठ मी थोडंसं ओलसरच ठेवते. खूप जास्त ज्वारीचं गव्हाचं बेसन पीठ ॲड करत नाही आहे. व्यवस्थित असं हे पीठ मळून झाले. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मळलं गेले. खूप जास्त घट्ट गोळा केलेला नाही आहे. असा गोळा असला ना तरी थालीपीठं आरामात थापता येतात. आता झाकण ठेवून एक 10 मिनटं पीठ मुरायला बाजूला ठेवूयात. फक्त 10 मिनटं ठेवा, त्यापेक्षा जास्त ठेवायची गरज नाही. आता घेऊयात थालीपीठं थापायला. एक स्वच्छ रुमाल घ्यायचा, तो अगोदर ओला करून घ्यायचा आणि परत एकदा यावर पाण्याचा शिंतोडा मारायचा. यामुळे थालीपीठ रुमालावरून लगेच वेगळं व्हायला मदत होते. आता पिठाचा एक गोळा काढून घेतला आहे. तुम्हाला थालीपीठ किती मोठं किती लहान हवं आहे त्यानुसार तुम्ही याचा गोळा घेऊ शकता, उंडा घेऊ शकता आणि पाण्याच्या हाताने एकसारखं असं थालीपीठ थापून घ्यायचं. थालीपीठ थापताना बोटांच्या सहाय्याने व्यवस्थित एकसारखं करत जायचं, म्हणजे ते आरामात रुमालावरती पसरत जातं. रुमालावरती पसरण्यासाठी आणि यातून व्यवस्थितपणे ते निघण्यासाठीच पाणी अगोदर आवर्जून लावा. रुमाल ओला असल्यामुळे ना ते लगेच पसरायला सुद्धा मदत होते. मध्ये एक होल करून घेतले, जेणेकरून भाजताना त्यामध्ये तेल घालून आपल्याला व्यवस्थित असं थालीपीठ भाजता येईल. तवा छानपैकी गरम करून घेतला आहे. तव्यावर 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर हा रुमाल अशा पद्धतीने तव्यावरती पलटी करायचा. सहजपणे हा रुमाल निघतो, अजिबातही त्रास होत नाही. शक्यतो एकच रुमाल ठेवा थालीपीठासाठी. नेहमी मी थालीपीठ करताना एकच रुमाल वापरते, जो की थालीपीठासाठी वेगळा केलेला असतो. थोडंसं जाड कापडाचं ठेवायचा
जेणेकरून त्यावर आपल्याला थालीपीठ थापता येईल. जर रुमाल तुमचा खूप पातळ असेल ना, तरीही थालीपीठ व्यवस्थित थापता येत नाही. त्यामुळे थोडासा मीडियम जाडासा रुमाल ठेवा. आता मीडियम फ्लेमवरती थालीपीठ दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. मीडियम फ्लेमवर भाजा, जेणेकरून आतली पिठं व्यवस्थित अशी शिजली जातील आणि भाजलीही जातील. हे थालीपीठ चवीला इतकं छान लागतं ना. हे थालीपीठ तुम्ही एकदा करून बघाल ना, तर नेहमीची थालीपीठं तुम्ही करणारच नाही. याच पद्धतीने कराल, कारण ह्याचा फ्लेवर आणि ह्याचा पौष्टिकपणा नेहमीच्या थालीपीठापेक्षा पालकामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये लोह, कॅल्शियम आणि विटॅमिन्स असतात. त्यामुळे रक्तवाढ होण्यास मदत होते आणि शरीराला नैसर्गिकरित्या ताकद मिळते. त्याचबरोबर मूग डाळ हे प्रथिनांनी भरलेलं आहे आणि पचायला हलके असते. त्यामुळे थालीपीठ सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी एकदम परफेक्ट असा ऑप्शन आहे. मुलं बऱ्याच वेळेला भाज्या खायला टाळाटाळ करतात. त्यावेळेला अशा पद्धतीने तुम्ही त्यांना आरामात करून देऊ शकता. आठवड्यातून किमान एकदा तरी हे असं हेल्दी थालीपीठ मुलांना द्यायलाच हवं. चला, याच पद्धतीने मी बाकीची सुद्धा सगळी थालीपीठं छानपैकी करून घेते. दुसरंही थालीपीठ याच पद्धतीने करून घेतले. झाकण ठेवून एक वाफ दिल्यामुळे थालीपीठ शिजायला मदत होते. यामध्ये जी आपण आपली पिठं घातलीत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा बदलूही शकता. तुम्हाला जर ज्वारीच्या पिठाऐवजी किंवा गव्हाच्या पिठाऐवजी दुसरं कोणतं पीठ वापरायचं असेल, नाचणीचं पीठ वापरू शकता. अगोदर सांगितल्याप्रमाणे तांदळाचं पीठही वापरू शकता. चला, या पद्धतीने हे खमंग, खुसखुशीत आणि हेल्दी असं थालीपीठ तयार झाले. तुम्हीसुद्धा तुमच्या नाश्त्याला, मुलांच्या टिफिनसाठी हा नाश्ता एकदा नक्की करून बघा. हे थालीपीठ एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप जास्त आवडणार आहे. चला, कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. आणि अशाच खमंग हेल्दी रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाहीत. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशनही भेटेल. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला नक्की फॉलो करा. तिथंही खूप नवनवीन अशा रेसिपी दररोज मी अपलोड करत असते. चला, भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि खुसखुशीत रेसिपीसोबत. धन्यवाद.